श्रीगोंदा शहरामधील आढळगाव रस्त्यालगत भारत घोडके यांच्या 2 मजली इमारतीला आज धोका निर्माण झालाय। श्रीगोंदा नगर परिषदच्या विद्यमान नगरसेविका गायाबाई सुपेकर आणि त्यांचे पती मच्छिंद्र सुपेकर यांनी आपली जागा इमारत बांधण्यापूर्वी त्यांना न विकल्यामुळे मच्छिंद्र सुपेकर यांनी घोडके यांची 2 मजली इमारत पाडण्यासाठी इमारतीच्या पूर्व आणि दक्षिण बाजूस त्यांनी त्यांच्या मालकीची जागा असल्यानं त्या जागेतील 7 गुंठ्यामध्ये 3 वर्षांपूर्वी 4 ते 5 फूट खोल खड्डा घेऊन ठेवलाय। अनेक वेळा तक्रार करूनही न्याय मिळत नसल्यानं उपोषण करण्याची वेळ आली असून पोलीस प्रशासन, नगरपालिका, महसूल अधिकारी कोणीच दखल घेत नसल्याची तक्रार भारत घोडके यांनी केली। श्रीगोंद्यामध्ये इथं त्याला माझी जागा आहे पेट्रोल पंपाची तिथं 1497 मध्ये। तर शेजारी 1497 म्हणजे शेजारीच आमच्या हे मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर यांची जागा आहे। ते सतत मला मध्ये माणसं घालून मला ते जागा विकत मागत होते, तुम्ही काही बांधू नका काय नका। पण मी बँकेचं पतसंस्थेचं कर्ज काढून मी तिथं बांधकाम केलेलं आहे। पण बांधकाम करताना त्यांनी असं केलं की म्हणजे आम्ही खदायला माणसं लावली, मजूर आणले की लगेच त्यांनी आजूबाजूला पूर्वेकडे आणि पश्चिमे करून 4.5 फुटाचा जवळजवळ 5-6 गुंठ्यामध्ये त्यांची 12 गुंठे जागा आहे, पण त्यांनी 6 गुंठ्यामध्ये सगळी तिथून खड्डे खणलेले आहेत। आणि माझी बिल्डिंग तयार झाल्यानंतर खूप पाणी साचतंय, खूप वेळा विनंती केल्या त्यांना पत्र दिले, त्यानंतर नगरपालिकेला पत्र दिले। 2013 पासून मी सतत त्या पाठपुरावा केला, पण ते राजकीय पक्षाचे ते नगरसेवक आहेत, त्यांच्या मंडळी गायाबाई सुपेकर हे श्रीगोंदा नगरपालिकेच्या नगरसेवक आहेत। त्याच्यामुळं आमचं कुठंच काही चालत नाही। आम्ही याला मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आम्ही अर्ज दिला होता नगरपालिकेला की बाबा ही आमची व्यवस्था करा, आमच्या बिल्डिंगला धोका आहे, आमची बिल्डिंग पडन याने। त्यानं पाणी त्याच्यात साचतं, पाणी साचल्यानंतर त्याच्यामध्ये म्हशी वगैरे ते त्याच्यामध्ये पावतात, म्हशी मूलमूत्र टाकतात। त्यानंतर त्यातमध्ये फिरस्ती जनावरं वगैरे त्याच्यामध्ये फिरतात, मच्छर वगैरे ते इतका प्रादुर्भाव होतो। आम्हाला इथं नको झालं आहे आम्हाला, त्याच्यामुळं आम्ही वैतागलो। आणि नगरपालिकेने सुद्धा आम्हाला पत्र दिलं आहे की बा मागच्या 15 ऑगस्टला आम्ही याला उपोषणाला बसलो। नगरपालिकेला सांगितलं खरमाळे तहसीलदारांनी, ते म्हणले आम्ही 2-4 दिवसात त्यांनी केलं तर त्याच्यावर कार्यवाही करतो। आज तकपर्यंत कार्यवाही केली नाही। त्यामुळं मी काल परवा पण मी अर्ज दिला होता, पण परिषदेच्या साहेबांनी सांगितलं की ते न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळं आम्ही ते हे करू शकत नाही। आणि ते न्यायप्रविष्ट आहे तर त्यांनी तिथं 5-6 गाळ्याचं पत्र्याचं रात्रीचं शेड बांधायचं काम चाललं आहे, बांधतोय। मग हे कसं बांधतात आणि आम्हाला आमचा अर्ज त्यांनी फेटाळून लावला। त्यामुळं आम्हाला न इलाजाने आम्हाला न्याय पाहिजे, न इलाजाने आम्ही त्यांच्यावर तिथं दाखल करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही इथं तहसीलदार कचेरीत आज 3 दिवस झाला, आज 3रा दिवस आम्ही बसलो। आम्हाला साहेबांनी करतो म्हणले, उडवडीचे उत्तरं दिले। सोमवारी सुद्धा म्हणले करतो, सोमवारी जाऊन जागेची पाहणी करून सगळे केले, म्हणजे आता दुपारनं करतो। साहेब निघून गेले, आलेच नाही। आणि काल पण दिवसभर साहेब आले नाही। काल उद्या म्हणजे सकाळच्या बरी दाखल करतो, काल दिवसभर साहेब आलेच नाहीत। आज तागत गुन्हा दाखल झालेला नाही। जोपर्यंत आम्हाला गुन्हा दाखल होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। जे कोण राजकारणी जे मंडळी आहे त्याच्यामध्ये हे लक्ष घालतात, त्यांनी लक्ष घालू नये। त्यांना विनंती आहे, आमची बिल्डिंग पडली तर हे पाप तुम्हाला लागन, हेच माझं सांगणं आहे। आणि हे सगळं हे रस्त्याच्या कडेला आहे, सगळ्याला माहिती ही परिस्थिती सगळ्यांना सांगितलेलं आहे, मी सगळ्याला कल्पना दिली जाऊ। आणि पोलीस प्रशासनसुद्धा या संबंधित माणसाला पाठीशी घालतं आहे। आम्हाला निदान सरकार दरबारी इथं तरी न्याय मिळणं आम्हाला असं वाटलं, पण आम्हाला मिळावं आमची हीच अपेक्षा आहे। दरम्यान मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर यांनी त्यांच्या मालकीच्या जागेमधील अवैध माती आणि मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी महसूल विभागानं 6,40,000 रुपयांचा दंडही ठोठावला असून सुपेकर यांच्या सातबारावर त्याचा बोजा चढवण्यात आलाय। तसेच भारत घोडके यांच्या इमारतीला या खड्ड्यामुळे धोका निर्माण झाला असल्याने सदरचा खड्डा तात्काळ बुजवण्यासंदर्भात नगरपालिकेनं 26 जुलै 2016ला नोटीस दिली होती। अन्यथा कायदेशीर कारवाई करू असं सांगितलं असताना देखील 1 वर्ष उलटूनही सुपेकर यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे
आणि सदरचा खड्डा न बुजवल्यामुळे केवळ नगरसेवक असल्यामुळेच त्यांच्यावर कोणी कारवाई करत नाहीत. राजकीय नेते आणि सर्व प्रशासनच त्यांना पाठीशी घालत असल्याने हतबल झालेले घोडके दाम्पत्य पती पत्नी आपल्याला न्याय मिळावा यासाठी गेले 3 दिवसांपासून श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यातच रोज पाऊस पडत असल्यामुळे पावसामध्ये भिजत हे पती पत्नी आपल्याला न्याय मिळेल अशी आशा सरकारकडे करत आहेत. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.